सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण चाललोय शॉपवर. खूप दिवसांनी चाललोय शॉपवर. तर आपला अवस्था बघू शकता तुम्ही. माझा अवतार बघा कसं झालंय. एकदम फेस एकदम उतरलाय, पूर्ण उतरलाय. मला बरंच नाही वाटत आहे. लास्ट 4-5 दिवस झाले मी आजारीच आहे. सो आता थोडंसं बरं वाटतंय, पण विकनेस खूप आहे अंगामध्ये. तर आता चाललो आपण शॉपवर. खूप दिवसांनी चाललोय शॉपवर. सो आता जाऊया. अँड आजचा दिवस कसा जातो ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. सो हा ब्लॉग नक्कीच तुम्ही पूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही क्लायमेट एकदम भारी आहे रे. एकदम पावसाचं ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस पडला तर मजाच येईल भाई. खूप दिवसांनी पाऊस तरी बघायला जावे. पाऊस पडायचा पण आम्ही हॉलमध्ये असं त्यामुळं आम्हाला काही समजायचंच नाही. सो आज पाऊस पडला तर भाई मजाच येईल. जाऊया शॉपवर. जवळच आहे शॉप आपला, जास्त लांब पण नाही, म्हणून गप चालत जायचं, टेन्शन नाही घ्यायचं. आपण आलोय शॉपवर आता. अँड मग कशी चालू म्हणजे कांदा कापला आपला. अँड मम्मीने ज्यूस आणलाय एनर्जीसाठी. मग ए मला वाटलं हा आपला सोमनाथ. तर आता काय टाकतेस तू? पॅटीस टाकतो, वडे टाकतो. आता वडे आणि पॅटीस. आणि हे बघ असं भाजलं आहे. डेंजर. तेलाशी खेळतात ना रोज. थोडंफार तर होतंच. आणि माझा फेस बघा, गरमी नुसती गरमी. क्लायमेट बघा एकदम सावली सावली झालं आहे, पण गरमी खूप आहे. त्यात वरती शेड नाही. पाऊस आला तर काय पण होतं. तर आता पटापट कामं करूया. पेंडिंग काम आहेत. मिरची तोडायची अजून. त्यानंतर कांदा तर कापला आहे आपण. ज्यूस पिऊया आधी. चला. काय नशीब आमच्याकडे इथं झाड आहे, त्याच्यामुळे आम्ही वाचलो आहे खूप जास्त. नाहीतर एवढं भयंकर गरमी होती ना इथं, एकदम डेंजरवाली गरमी. झाडाची साथ आहे म्हणून पूर्ण सावली इथे. नाही तर पत्रे लावल नाही लावल ते माहीत नाही, पण झाडामुळे वाचलं एवढं माहीत आहे. अँड आता आपल्याकडे रेडी होत आहेत वडे. देख सकते हैं आप वडे. कधी बघितलं का तुम्ही गावठी भाजी जी रानामध्ये असते पावसाळ्याच्या दिवसात इथे? पाऊस चालू व्हायच्या आधीच आले ही भाजी. हिला पक्की आवडते ही भाजी, खूप आवडते. हिला बोलतात काय बोलतात नाव? शेवली. खूप भारी लागते. कधी रेसिपी बनवून दाखवू तुम्हाला आज रात्री याची रेसिपी दिसेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आता यांना घेऊन जाऊ घरी. खूप भारी लागते खायला. भाकरी बरोबर तर मजाच येते. चला घेऊन जायला. सकाळी दाखवलेली भाजी ती बघा ही अशी बनते. अँड आता हिला आपण टेस्ट करून बघूया कशी वाटते. खायला तर खूप स्वीट असते, मजा येते खायला. तर आपण एकदा ट्राय करू मस्तपैकी कशी वाटते ती. कारण वर्षातून एकदाच भेटते खायला, म्हणजे वर्षातून एकाच सीझनला खायला भेटते. सो आपण तिथे ट्राय करू. हो मस्त. थोडी आंबट असते पण एकदम कडक असते. चिंच वगैरे टाकून थोडी आंबट करायला लागते का. टेस्टला एकदम भारी आहे पाहिजे. तुम्ही कधी ट्राय केला असेल तर नक्कीच सांगा. तर जगूया पटापट. बाय. भाई कडक मजा आली, एकदम भारी वाटलं खाऊन. खूप दिवसांनी खाल्लं, एकदम मजा आली भाई लिटरली. तुम्ही पण कधी तुम्हाला भेटले तर नक्कीच ट्राय करा. अँड कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप मजा येते खायला. रेसिपी दाखवणार होते याची, पण मी थोडा कामामध्ये बिझी होतो, त्यामुळे रेसिपी दाखवता ना आली. रेसिपी नक्कीच दाखवली या भाजीची. सो आता आपण झोपूया, कारण का आता गोळी वगैरे घ्यायचे, मेडिसिन घेऊन झोपायचं आहे आता. डायरेक्ट बरोबर वाटत नाही. उद्या परत शूटला जायचं आपल्याला, एक एंगेजमेंट शूट आहे उद्या. सो हा ब्लॉग इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हा ब्लॉग छोटा आहे पण जरा सांभाळून घ्या. उद्याचा ब्लॉग मोठा असेल, परवाचा मोठा असेल. सो हा जरा मी इव्हिनिंगला थोडा एका कामामध्ये राहिलो बिझी, त्यामुळे इव्हिनिंगला शॉपवर जाताना आली, त्यामुळे खूप छोटा ब्लॉग बनला. की नेक्स्ट ब्लॉग मोठा बनेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. त्याला सी यू.